नमस्कार, मी वर्षा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सकाळच्या 12 धोकादायक चुका ज्या आपल्या शरीरासाठी खूप घातक आहेत. तर तुम्ही सकाळी उठल्यावर नकळत अशा चुका करता की ज्या हळूहळू तुमच्या शरीराला आतून कुमकुवत करत असतात. डॉक्टर सांगतात, सकाळच्या काही चुकीच्या सवयीमुळे वजन वाढणे, थकवा, डायबेटीज, हृदयाचे आजार आणि मानसिक ताण यांचा धोका अनेक पटीने वाढतो. पण चांगली बातमी म्हणजे या सवयी वेळेवर बदलल्या तर शरीर पुन्हा ऊर्जा, ताकद आणि सकारात्मकतेने भरू शकते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच सकाळच्या धोकादायक चुका जाणून घेणार आहोत, ज्या टाळल्या तर तुमचे आरोग्य, मन आणि आयुष्य दोन्हीही सुधारू शकते. तर एक म्हणजे सकाळी उठताच काही लोकांना लगेच मोबाईल पाहण्याची ही घातक सवय असते. तर डोळे उघडताच स्क्रीनचा तेज प्रकाश मेंदूवर ताण निर्माण करतो आणि दिवसाची सुरुवातच तणावाने होते. सोशल मीडियावरील माहिती, मेसेज किंवा बातम्या मनावर नकळत दबाव टाकतात. यामुळे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते आणि डोळ्यांवरही वाईट परिणाम होतो. डॉक्टर सांगतात की सकाळची पहिली 30 मिनिटे शांत आणि मोबाईलपासून दूर राहणे मेंदूसाठी खूप फायदेशीर असते. यामुळे मानसिक शांतता वाढते आणि दिवस सकारात्मक सुरू होतो. पुढची चूक म्हणजे अनेक लोक सकाळी उठल्यावर पाणी न पिता थेट चहा किंवा कॉफी घेतात. पण रात्रभर शरीर डिहायड्रेट झालेले असते आणि सकाळी शरीराला सर्वात जास्त गरज असते ती म्हणजे पाण्याची. रिकाम्या पोटी चहा घेतल्याने ॲसिडिटी, गॅस आणि पोटदुखी वाढू शकते. डॉक्टरांच्या मते सकाळी कोमट पाणी पिण्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि पचन सुधारते. तसेच त्वचा देखील चमकदार राहते आणि शरीर हे ऊर्जा निर्माण करते. ही छोटी सवय शरीरासाठी मोठा बदल घडवू शकते. काही लोक सकाळी उठल्यावर बराच वेळ अंथरुणात पडून राहतात. ही सवय शरीराचा आळस वाढवते आणि मेंदूची सक्रियता देखील कमी करते. जास्त वेळ पडून राहिल्याने शरीर सुस्त होते आणि दिवसाची सुरुवात ही मंद गतीने होते. डॉक्टर सांगतात की उठल्यानंतर काही मिनिटातच शरीर हलवणे आणि चालणे हे खूप आवश्यक असते. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि शरीरात ताजेपणा निर्माण होतो. सकाळी लवकर सक्रिय झाल्यास दिवसभर उत्साह टिकून राहतो. सकाळचा नाश्ता टाळणे ही अनेक तरुणांमध्ये दिसणारी धोकादायक सवय आहे. काही लोक वजन कमी करण्यासाठी नाश्ता करत नाहीत, पण त्यामुळे शरीर अधिक कमजोर होऊ शकते. सकाळचा नाश्ता न घेतल्यास शरीरातील साखरेची पातळी कमी होते आणि थकवा देखील जाणवतो. डॉक्टर सांगतात की हेल्दी नाश्ता हा मेंदू आणि शरीराला आवश्यक हे ऊर्जा देत असतो. योग्य नाश्ता केल्याने लक्ष केंद्रित राहते आणि जंक फूड खाण्याची इच्छा देखील कमी होते. त्याच्यामुळे नेहमी हेल्दी नाश्ता हा आपल्या ह्याच्यामध्ये असावा ब्रेकफास्टमध्ये. त्यामुळे सकाळचा पौष्टिक नाश्ता कधीही टाळू नये. 5. सकाळी उठल्यावर लगेच धूम्रपान करणे शरीरासाठी अत्यंत धोकादायक असते. रिकाम्या पोटी सिगारेट घेतल्याने फुफ्फुसे आणि हृदयांवर अधिक ताण येतो. डॉक्टरांच्या मते सकाळी घेतलेली सिगारेट शरीरात विषारी घटक जलद पसरवते. यामुळे कॅन्सर, श्वसनाचे आजार आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. तर काही लोकांना ही सवय सामान्य वाटते, पण ती हळूहळू शरीर कमजोर करू शकते. आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर ही सवय वेळेत थांबवणे खूप गरजेचे आहे. सकाळी व्यायाम न करणे ही देखील एक मोठी चूक मानली जाते. डॉक्टर सांगतात की सकाळचा हलका व्यायाम शरीर आणि मन दोन्हीही ताजेतवाने ठेवतो. व्यायामामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि हृदय मजबूत राहते. अनेक लोक वेळ नसल्याचे कारण देतात, पण फक्त 15 ते 20 मिनिटे चालणेही खूप फायदेशीर ठरते. यामुळे आपले वजन नियंत्रणात राहते आणि मानसिक ताण देखील कमी होतो. सकाळचा व्यायाम संपूर्ण दिवसासाठी ऊर्जा देतो. काही लोक सकाळी खूप जास्त साखर असलेले पदार्थ खातात. बिस्किट, कोल्ड ड्रिंक्स किंवा गोड पदार्थ सकाळी घेतल्याने शरीरातील साखरेची पातळी अचानक वाढते. यामुळे थोड्या वेळासाठी ऊर्जा मिळते, पण नंतर शरीर पटकन थकते. डॉक्टर सांगतात की अशा सवयींमुळे डायबिटीजचा धोका वाढू शकतो. सकाळी
प्रोटीन आणि फळांचा समावेश असलेला आहार हा अधिक चांगला असतो. योग्य आहार शरीराला दीर्घकाळ ताकद देतो. तर पुढची 8 नंबरची चूक म्हणजे सकाळी उशिरा उठणे. शरीराच्या नैसर्गिक घड्याळावर परिणाम करते. सतत उशिरा उठल्याने शरीराचा रुटीन बिघडतो आणि हार्मोन्सचे संतुलन कमी होते. डॉक्टर सांगतात की सूर्योदयाच्या आसपास उठल्याने शरीर अधिक सक्रिय राहते. लवकर उठणाऱ्या लोकांमध्ये मानसिक स्थिरता आणि ऊर्जाही अधिक असते. उशिरा उठल्यामुळे कामात आळस आणि चिडचिडा वाढू शकतो. यामुळे योग्य वेळेवर झोपणे आणि उठणे खूप महत्त्वाचे आहे. सकाळी ताणतणावाने दिवसांची सुरुवात करणे हे शरीरासाठी खूप हानिकारक असते. काही लोक उठल्यावर लगेच कामाचा विचार करून तणावात जातात. यामुळे शरीरात स्ट्रेस हार्मोन्स वाढतात आणि हृदयावर परिणाम होतो. डॉक्टर सांगतात की सकाळी काही मिनिटे शांत बसणे किंवा प्रार्थना करणे हे मन शांत ठेवते. सकारात्मक विचारांनी दिवस सुरू केल्यास मानसिक आरोग्य सुधारते. शांत मनामुळे निर्णय क्षमताही चांगली राहते. सकाळी सूर्यप्रकाश टाळणे ही देखील एक सामान्य पण धोकादायक चूक आहे. डॉक्टर सांगतात की सकाळचा सूर्यप्रकाश शरीराला नैसर्गिक व्हिटॅमिन डी देतो. यामुळे हाडे मजबूत राहतात आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. घरातच राहिल्यामुळे अनेक लोकांना थकवा आणि कमजोरी जाणवते. फक्त काही मिनिटे सकाळच्या उन्हात चालल्याने शरीर आणि मन दोन्हीही ताजेतवाने होतात. ही सवय नैसर्गिक औषधांसारखी काम करते. सकाळी घाईघाईत दिवस सुरू करणे हे आरोग्यासाठी चांगले नसते. वेळेअभावी अनेक लोक नाश्ता टाळतात, पाणी पित नाहीत आणि मग तणावात कामाला लागतात. यामुळे शरीर आणि मेंदू दोन्हीवर नकारात्मक परिणाम होतो. तर डॉक्टर सांगतात की सकाळची सुरुवात ही शांत आणि नियोजनबद्ध असावी. काही मिनिटे स्वतःसाठी दिल्यास मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते. शांत सकाळ संपूर्ण दिवस चांगला बनवते. काही लोक रात्री उशिरापर्यंत जागून सकाळी कमी झोपेत दिवस सुरू करतात. अपुरी झोप शरीराची ऊर्जा कमी करते आणि रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करते. डॉक्टर सांगतात की कमी झोपेमुळे वजन वाढणे, तणाव आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. सकाळी फ्रेश वाटत नसेल तर त्यामागे अपुरी झोप हे मोठे कारण असू शकते. योग्य झोप घेतल्यास सकाळी अधिक उत्साही आणि आनंदी वाटते. निरोगी आयुष्यासाठी चांगली झोप ही खूप आवश्यक आहे. तर मित्रमैत्रिणींनो, सकाळच्या या छोट्या चुका आज सामान्य वाटत असल्या तरी भविष्यात त्या मोठ्या आजाराचे कारण बनू शकतात. त्यामुळे वेळेत सावध व्हा आणि चांगल्या सवयी अंगीकारा. कारण निरोगी शरीर हेच खरे आयुष्याचे सर्वात मोठे धन आहे. धन्यवाद.